नागपुर के यशोधरा नगर परिसर में पुलिस ने गोपनीय जानकारी मिलने के बाद ट्रैप लगाकर एक अंतर्राज्यीय गांजा तस्कर को गिरफ्तार किया है। ये तस्कर एक कार में गांजा लेकर नागपुर पहुंचा था। पूछताछ में आरोपी ने अपने एक अन्य साथी का भी नाम बताया है, जिसकी भी तलाश जारी है। यशोधरा नगर पुलिस को गोपनीय जानकारी मिली थी कि आदिलाबाद तेलंगाना निवासी सैयद कलीमुल्ला नामक आरोपी एक कार में गांजा लेकर नागपुर पहुंचा है। इसी सूचना पर ट्रैप लगाकर पुलिस ने एचबी नगर में उसे कार सहित गिरफ्तार किया। कार की तलाशी लेने के बाद उसमें करीब 2 लाख कीमत का गांजा मिला। पूछताछ में आरोपी ने बताया कि अमरावती के इरफान नामक व्यक्ति से वह इस गांजे को खरीद कर नागपुर पहुंचा था। अब पुलिस उसके दूसरे साथी की भी तलाश कर रही है। इस कार्रवाई के दौरान करीब 7,12,500 रुपए का माल पुलिस ने बरामद किया है। काल आमची डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना PSI राठोड आणि त्यांच्या पथकाला एक माहिती मिळालेली होती की सन्नी निशान कंपनीची एक गाडी आहे संशयास्पद आणि त्या गाडीमध्ये गांजा आलेला आहे अशी माहिती भेटलेली होती आणि मग त्यांना त्या गाडीला ट्रॅप लावून HB नगर परिसरामध्ये ती गाडी पकडली। त्या गाडी पकडल्यानंतर आम्ही 2 पंचाच्या समक्ष त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास 9 किलो 800 ग्रॅम आम्हाला गांजा मिळून आलेला आहे। सदरचा गांजा ज्याच्याकडे मिळालेला आहे त्या आरोपीचं नाव आहे मुल्ला, त्याच्या वडिलाचं नाव आहे मतीनुल्ला आणि राहणारा आहे आदिलाबादचा राहणारा आहे आणि तो इथे मागील 2 महिन्यापासून किरायाने राहत होता। सदर आरोपीचा जो गांजा पुरवणारा आहे तो कोणी आणला गांजा त्याच्याकडे आणि हा गांजा तो कुठे सप्लाय करणार होता किंवा कोणाला विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक तपास करीत आहोत। आरोपी जो आहे हा आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याचा असल्यामुळे त्याचं क्राईम रेकॉर्ड आम्ही त्या तेलंगणा राज्याकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अतिशय चपळाईने त्यांना पकडलेले आहे त्या गाडीसह आणि गाडीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात गांजा मिळालेला आहे। यामध्ये एक वॉन्टेड आरोपी पण आहे ज्यांच्याकडून त्यांनी गांजा आणला असं एक नाव सांगत आहे। नाव पूर्ण पत्ता नाही मिळालेला आहे, परंतु त्याचा आम्ही अधिक शोध घेऊन त्यांना पण गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न सुरू